गोंदिया जिल्ह्यामध्ये रुग्णालयात निधी नसल्यामुळे रुग्णवाहिका धोक्यात पडलेल्या आहेत। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील बाई गंगाबाई रुग्णालयात आहे। आपण पाहू शकता रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी गेल्या 6 महिन्यापासून निधीची मागणी करूनही शासनाने तो उपलब्ध न केल्याने स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या 3 रुग्णवाहिकांसह गोंदिया जिल्ह्यातील 8 रुग्णवाहिकांची चाके थांबलेली आहेत। येत्या 8-10 दिवसात निधी उपलब्ध न झाल्यास गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील सर्वच रुग्णवाहिकांची चाके ठप्प होण्याची शक्यता आहे। यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळे आता प्रशासनाने शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी नागरिकांची आहे। गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी मागील 6 महिन्यांपासून शासनाकडून निधी न मिळाल्याने रुग्णवाहिकेची चाके थांबली आहे। रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे रुग्णवाहिकेच्या डिझेलसाठी गेल्या 6 महिन्यांपासून निधीची मागणी करूनही शासनाने ते उपलब्ध न केल्याने बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या 3 रुग्णवाहिका धोक्यात पडल्या आहेत। जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत गर्भवती प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व 1 वर्षांच्या बालकांना उपचारासाठी आणि उपचार झाल्यानंतर घरी सोडून देण्यासाठी शासकीय रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते। यासाठी शासनाकडून प्रति रुग्ण 250 रुपयांचे अनुदान दिले जाते, पण दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम फारच कमी असून त्या तुलनेने खर्च अधिक येत असल्याने व यासाठी अनुदान वेळेवर मिळत नसल्याने रुग्णवाहिकेमध्ये डिझेल भरण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने या रुग्णवाहिका उभ्या ठेवण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे। त्यामुळे रुग्णांना फटका बसला असून जास्त पैसे भरून खासगी रुग्णवाहिकांचा वापर करावा लागत आहे। माहिती बाई गंगाबाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक निकिता पोयाम यांनी सांगितले। नमस्कार सर्वांना। आपल्याकडे 3 रुग्णवाहिका BJW हॉस्पिटलला उपलब्ध आहेत, पण मागील 6 महिन्यापासून आपल्याकडे इथे इंधनला लागणारा पैसा पुरवठा इथे कमी असल्यामुळे आम्हाला त्या उभी ठेवावे लागत आहे। शासनाकडनं आपल्याला फार कमी प्रमाणात त्याचे पैसे पुरवले जातात, 250 रुपये पर पेशंट असं आहे आपल्याकडे, पण त्याची सुद्धा सोय मागच्या 6 महिन्यापासून आपल्याला आली नाही। इथून बरेच जे ड्रॉपबॅक फॅसिलिटी आहे त्यासाठी इथून चिचगड, सालेकसा, तिरोडा असे लांब पल्ल्याचे पेशंट आपल्याला इथनं सोडावे लागतात, ज्याचं 250 रुपयात सोडणं पॉसिबल नसतं। तर आम्हाला थोडं मुबलक प्रमाणात 250 वरनं थोडे पैशांची वाढ झाली पाहिजे अशी विनंती आहे सरकारकडे। आणि अनुदान दरवेळेस रेग्युलर बेसिसवर मिळालं तर आमच्यासाठी ह्या सोयी पूर्णपणे पेशंटला देणाऱ्या किंवा रुग्णांना द्यायला फार जास्त मदतीस होतील। तर त्याचा प्रभाव तर आमच्या रुग्णसेवा देण्यात खूप फरक पडतोय। आम्ही हवं तेवढं इथनं काही पेशंट्स आम्हाला नागपूरला सुद्धा सोडावे लागतात। लहान बच्चू ज्यांना आम्ही रेफरल सेंटर आहे, जिथे डोळ्यांचा फरक पडतो, त्या आजारासाठी आम्ही नागपूरला पेशंट ड्रॉप करतो। त्या सोयी आमच्या ज्या पाहिजे त्या आम्ही त्यांना देऊ शकत नाही आहे। वेळेवर बरेचदा 108 अवेलेबल नसते, तर तेवढी चांगली सेवा आम्ही देऊ शकत नाही आहे। त्याचा भुर्दंड पेशंटच्या खिशावर सुद्धा पडतो की त्यांना स्वतः स्वखर्चाने जावं लागतं कधी कधी। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।